माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सभागृह नेता आता ज्या पद्धतीने सांगितलं की ताईंनी सांगितलं की अतिशय जबाबदारीचं काम आहे। विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवायचं काम होतं, हे काम सोपं होतं, पण आपल्याच नगरसेवकांवर अंकुश ठेवायचं काम हे थोडंसं सभागृह नेता म्हणून अवघड वाटतंय। आपल्या सगळ्यांची साथ या सगळ्या ह्याच्यात पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की पार्टीची मतं जी तयार होतात ही सभागृहातनं तयार होतात। तुमच्या पार्टीची भूमिका सभागृहात काय, तुम्ही कशा पद्धतीने सभागृहात वागता याच्यावर लोकांची मतं ठरत असतात। आपल्याला वाटतं की आपण सभागृहात बसल्यानंतर किंवा आपण सभागृहात वागल्यानंतर लोक त्याला ऑब्झर्व करत नाही, पण आपण सभागृहात कसं वागतो त्याच्यावर लोक आपली मतं ठरवतात, पार्टीबद्दलचं मत ठरवतात। आज पार्टीबद्दलचं मत एवढं चांगलं आहे की आपल्याला 87 नगरसेवकांना या जनतेने निवडून दिलं। हे जर आपल्याला मेंटेन करायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी असेल की आपलं सभागृहातलं वर्तन कसं आहे। आता मी पहिल्या दिवशी सभागृहात ज्या पद्धतीने पाहिलं की फार काय बरं वातावरण नव्हतं आपल्यातलं, कुणीही उठत होतं, कधीही बोलत होतं। थोडीशी शिस्त आपण पाळणं गरजेचं आहे, कारण सभागृहात जे पण होईल, कारण 87 नगरसेवक आपले, सभागृहात जे पण चुकल ते आपल्या नावावर येणार, म्हणून आपण आपल्याकडनं कुठलीही चूक न होऊ देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। बोलत असताना सभागृहात परवानगी घेऊन प्रत्येकाने बोललं पाहिजे, सभागृहातलं वर्तन आपलं व्यवस्थित पाहिजे। सगळ्यांनी काम केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे, कारण ज्या पद्धतीने आज तुम्ही निवडून आल्यापासून प्रभागात फिरत असतात, लोकांच्या किती अपेक्षा आहेत तुम्ही बघा। प्रत्येक जण तुम्हाला काम सांगतंय, तुम्हाला आज वाटत असेल की आपण या एवढ्या अपेक्षा पूर्ण करू का नाही। आपल्याला माननीय पालकमंत्री महोदय भक्कमपणे उभा आहेत, कुठल्याही निधीची आपल्याला कमतरता पडणार नाही। आपले तिन्ही आमदार चांगल्या पद्धतीने या शहरात काम करतात, पण आपली जबाबदारी की जिथं मतं तयार होतात ही मतं ही सभागृहात ह्या महापालिकेत तयार होतात। तुमचं वर्तन चुकलं तर हे सगळी जी मतं आज आपल्या बरोबर आहेत ती उद्या तेवढ्याच प्रमाणात राहतील का नाही याच्यावर शंका। म्हणून आपण वागत असताना ज्यावेळेस आपण सभागृहातलं आपलं वर्तन करतो त्यावेळेस आपण एक आपल्या मनाशी ठरवायचं की आपल्या एखाद्या चुकीमुळं आपल्या पार्टीचं नुकसान होऊ नये। कारण इथं बसलेल्या प्रत्येकाला हे या गोष्टीवर एक मत आपलं असेल की आपण जे निवडून आलोय किंवा आपण जे आज बसलोय हे फक्त पार्टीमुळे बसलो। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।